सो व्हॉट्सअप गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललोय भिवंडीला. फक्त मी आणि सायदा आम्ही दोघंच चाललोय. तर मी तुम्हाला माझ्या बिझनेसच्या बारेमध्ये तर सांगितलं होतं की मी फराळाचा धंदा लावलाय. तर माल थोडा कमी पडलाय, तर आता आपण चाललोय माल घ्यायसाठी. तर मी आणि सायदा फर्स्ट टाइम चाललोय. पप्पा थोडे बिझी आहेत, पर्सनल कंडिशन आहे, ते तुम्हाला नंतर सांगेल. तर आता आपण निघालोय. आता वाजले सकाळी 8:30. तर आता आपण निघतोय. सायदा पण आल्या खाली. तर आता निघूया आणि तुम्हाला दाखवतो रस्त्यामध्ये काय बघतो केली तर केली, नाही तर थोडा सफर दाखवतो आणि तिकडे जाऊन तुम्हाला डायरेक्ट दाखवतो की कसं काय काय चालू आहे. सो फायनली आता गाडी चालू केली आहे, बघू शकता सायदा तिकडे पाठीमागे. तर आता आम्ही निघतोय. आम्ही तुम्हाला दाखवतो सायदा. तर आता निघतोय, चला निघूया. तर आता खूप प्रयासनंतर आपल्याला एक फॅक्टरी भेटली चकलीची. प्रयासमुळे एकच जागी आम्ही 4-5 वेळा इकडे गल्लीमध्ये फिरलो, पण नंतर मला आठवलं की हा हीच गल्ली आहे. तर मग आम्ही आलो. बर्गर पिझ्झा पण भेटतो? नाही, ते फ्रोझन फूड फॅक्टरी माहीत नाही, बघ विचार ना. चला बघूया. आता पहिला घेऊया चकली. तर आत्ता इकडे चकली वगैरे घेतल्या, बघू शकता. तो जास्त दाखवलं तर बरं ओरडलं तर तर घेतल्या. आता निघतो आता दुसऱ्या फॅक्टरीमध्ये. चला दाखवतो. तर अर्धा तासाने आम्हाला अरे तो कापतो ना, माझा आवाज पण घरी. तर मग आता अर्धा तासाने आम्हाला शोधून आता आम्हाला स्वादिष्ट फूड भेटलंय. आपली नेक्स्ट फॅक्टरी. आता सगळं सामान आपल्याला इकडेच भेटणार आहे. लाडू, करंजी, शंकरपाळ्या सगळं इकडेच भेटणार. स्वादिष्ट फूड. नो स्पॉन्सर आहे, कोणी येऊ नका इकडे, फक्त मीच येतोय, स्पॉन्सर नाही म्हणून. तर चला टेस्ट पण करूया. मस्त गरम गरम करंज्या काढल्यात आता. तर चला बघू. इकडून पोहे वगैरे घेतलेत, बघू शकता 10 किलो. यांची फॅक्टरी आहे. तेच का तू कर ना. आकर तर आता फायनली निघालोय आम्ही लोक. हा माल वगैरे भरलाय अर्धा डिक्कीमध्ये. रस्ता वाजले 1. आता घरी जायला 2, 2:15, 3 वाजतील. तर आता जाऊ विशेष माल त्याचा माल उतरवून देऊ आणि मग जाऊ घरी. गेला लगेच माल पण लावायचा आहे, कारण की स्टील काही गरज नाही आहे. हे सगळं त्याला बोलायची, तुला विचारायची. तर बघू आता काय कसं. गेला जाऊन माल वगैरे लावायचा आहे. तर पप्पाला मारतील. 2 दिवसाचं राहिले. आता कुठे मारतील माहिती आहे? मला आला कंटाळा. मी दिला हे आता ह्याला गाडी चालवायला. सांग OTP सांग. OTP वगैरे दिले. आता निघालोय. भाई चलाने को अच्छे से चला सकता है, पर भाई बंदी को मैसेज करके चला रहा है. भाई डेंजरस स्पॉट. इकडे जात आहे. खाली घासली याच्यामुळे गाडी एकदम जोरात 2 वेळा. मी एकदम सेफली आणली, एकदा पण नाही. खड्डा आहे बघितला. अरे मग बंद कर ना तुकडा. पुढे घालशील नाही तर तिच्या अंगावर. ट्रायपॉड मध्ये ट्रायपॉड मध्ये अजून भारी होतं व्लॉगिंग. हा, ते अँगल भेटतो ना. तर चला बघू आता पुढे काय कसं. तर फायनली आता आलोय. पूर्ण थकलोय. 2:15 झालेत. आता फुल माल वगैरे आणलाय. अजून होता तो मामाचा, मामाला देऊन टाकला. मी माझ्यासाठी एवढा माल आणलाय परत, कारण की मालाची आता झाली थोडी शॉर्टेज. तर या वर्षी कोणी नाही घेतलं तर ठीक आहे, पुढच्या वर्षी नक्की घ्या. एकदा टेस्ट तरी करा आपला माल. स्ट्रगल वॉज रिअल भाई. वाटतं धंदा करण्याला सोपं आहे, बट असं बिलकुल नाही. एवढं मी एक्सपिरियन्स केला आता स्वतःहून जे करतोय ना पहिल्यांदा,
खरं देवा शपथ एवढी मेहनत आहे ना ह्याच्यामध्ये, बट आपल्याला करायचंच आहे की आपल्याला माहिती आहे आपण बाकी कशामध्ये चांगले नाही, धंद्यामध्ये चांगले तर धंदा करा. कोण काय पण बोललं तरी पण तुम्ही कोणाचं ऐकू नका, तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ते करा. तर मालवाला आहे आता लावतो. चला तुम्हाला 10 मिनटामध्ये भेटतो सगळं करून. 10 म्हणजे अर्धा तास जाईल. 5:15 झालेत, तुम्हाला भेटतो 6 पर्यंत. चला. सगळ्यांबरोबर सगळं चांगलं करून पण आपल्याबरोबर वाईट होतं ना, समजत नाही खरं. सगळ्यांसाठी करा, सगळ्यांसाठी सगळं करा, पण आपल्यासाठी कोण काय नाही करणार. सगळं बघितलं एवढं सगळ्यांसाठी, घरच्यांसाठी पण सगळं करा, तरी घरचे पाठवून शिवाय घालतात. मित्रांबरोबर चांगलं राहा, कुठला मित्र आहे तो पाठवून करणार. कोणासाठी काय चांगलं करा, कोणाला काय चांगलं कर, काय समजत नाही. एकदम एकट्यासाठी फील होतं, तर मग समजत नाही की काय कोणाशी बोलू आणि काय नाही. विचार करा तुमच्याशीच बोलू, अजून कोण आहे बोलायसाठी. एवढं सगळ्यांचं काय बोलू यार. मला वाटेल नाटक करतोय नुसतं हे व्ह्यूजसाठी. कोण नाही असं बघायला गेलं तर समोरासमोर बोलायसाठी. खरंच एक मुलगी आवडायची, तुझ्याशी बोलायचो, तिला पण कोण दुसरा आवडतो. आणि माझ्यामध्ये आवडायसारखं हायच काय, ना दिसायला चांगला आहे, ना बोलायला चांगला आहे, ना अभ्यासात चांगला आहे, ना कशात चांगलं आहे. तरच कधी काही समजत नाही काय करायचं काय नाही करायचं. फक्त मनाने चांगला असून काय फायदा नाही या दुनियामध्ये. आता मार्केटमध्ये होतो, ह्यांना बघितलं तर असं वाटलं की म्हणजे आपली लाईफ तर सगळी एवढी बराबर चालून पण एवढं दुःख आहे, तर त्यांचं तर हात पण नाही, हात नाही तरी पण ते काम करतायत, धंदा करतायत. मोटिवेट केलं त्यांनी खरंच. बघा ते आई बाप आहे तर बोलणारच आहेत, पण तरी पण वाईट तर वाटतं ना सगळं करून, पण फक्त सगळ्यांचं ऐकायचंच. थोडा बघू तुमचा कशाला मूड खराब करू, तुम्हाला चांगलं चांगलं दाखवतो. तर आता आपण शांती गावाला आलो ऑर्डर द्यायसाठी, बघू शकता. तर आता ऑर्डर वगैरे देऊया आणि मग निघूया. काय भूक लागली जरा, बघू काहीतरी खायला भेटलं तर खाऊया आणि मग निघू इकडून. आता आलं कबाब पाव खाऊ इकडून, आपल्या इकडेच आहे क्वीन्स पार्कमध्ये, बघू शकता इकडे पाठीमागे. तर खाऊया आणि मग जाऊया दुकानावर परत. चला जाऊया जरा त्याच्यामध्ये सेल टाकूया. सारखं इकडे वजन करायला लागतंय तर कुठल्या दुसऱ्या भाजीवाल्याकडे जावं लागतं करायला. चला जाऊया सेल घेऊया जाऊन. तर आत्ता आपण सेल टाकून आणले, दाखवतो तुम्हाला. तर फायनली चालू झालं आहे. सारखं दुसरीकडे जावं लागायचं की भाई जरा वजन करते, भाई थोडा वजन करते. सेल टाकला एकदा आता काय टेन्शन नाही. तर चला आता जाऊया दुकानात, पटकन मम्मीचा फोन आला आहे. सो हा ब्लॉग आपण आता इथपर्यंतच ठेवूया, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.